नमस्कार मित्रांनो, शिकू यारो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूयात 11वी ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काय काय कागदपत्र लागतील आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षाची 11वी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेची प्रवेश प्रक्रिया कशी असेल आणि त्यासाठी कसा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कॉलेज कसे निवडायचे ते या संदर्भातली सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मग लॅपटॉपवरती वगैरे असाल तुम्ही इंटरनेट कॅफेवरती, तर कॅफे चालकांसाठी पण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला मोबाईलवरती फॉर्म भरायचा असेल तर मोबाईलवरती पण फॉर्म भरू शकता तुम्ही. पाहून हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पहा, तुम्हाला समजेल अशा भाषेतच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे जे इंटरनेट ब्राउझर आहे, गुगल क्रोम किंवा इतर कुठला आहे, मोझिलिया, फायरफॉक्स वगैरे असेल, हे पहा. हा ॲड्रेस बार आहे, हा ॲड्रेस बार आहे आणि याच्यावरती ना तुम्हाला ही वेबसाईट टाकायची. वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला एवढीच वेबसाईट टाकायची, HTTPS वगैरेची गरज नसते. एवढं पेज टाकल्यानंतर तुम्हाला हे समोर असं पेज आलेलं दिसेल. हे पेज आल्यानंतर इथं स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती करायचं क्लिक, कारण तुम्ही फर्स्ट टाईम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, त्याच्यामुळे इथं स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड पेज जे आहे तुमचं, ते सेकंड पेज तुम्हाला असं दाखवलं जाईल. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला बोर्ड वगैरे सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही 10वी महाराष्ट्रातून देत असाल तर महाराष्ट्र बोर्ड हे करा. महाराष्ट्र बाहेरून 10वी पास होत असाल तर आउटसाईड ऑफ महाराष्ट्र निवडा. त्याच्यानंतर फ्रेशर म्हणून निवडा, कारण तुम्ही ह्या वर्षी परीक्षा देत असाल तर फ्रेशर निवडा. जर तुम्ही मागच्या वर्षीपासून पाठीमागं पास असाल 10वी तर याला सिलेक्ट करा. आणि जर तुम्ही 10वीला मागच्या वर्षी फेल आहेत पण यावर्षी पुन्हा रिपीट देत आहे पेपर, तर याच्यावरती सिलेक्ट करा. तर तुम्ही जे रेग्युलर तुम्हाला जे लागू होईल तेच हे करा. 99% तर मुलं हे फ्रेशरच असतं, त्यामुळे फ्रेशर सिलेक्ट करा. तुमचा बोर्ड कुठला आहे ते सिलेक्ट करा. बोर्ड म्हणजे तुम्हाला 10वी कुठल्या ह्याच्यातून देतं, तुम्ही SSC बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डने देत आहे. हे पहा, इथं पूर्ण बोर्डचं नाव आहे. इथं सेंट्रल CBSEचं बोर्डचं नाव आहे. तुम्ही कुठल्या बोर्डने पेपर देत आहे, तुमच्या हॉल तिकीटवर बोर्ड वगैरे आहे ते पहा आणि त्याला सिलेक्ट करा. याला सिलेक्ट केल्यानंतर दुसरी स्टेप आहे तुमची या ठिकाणी, त्याच्याच खाली या त्याच पेजवरती हे बघा, हे कर्सर पॉइंटर हे इथं खालीवर घ्यायचं तुम्ही. मी डायरेक्टली लाईव्ह व्हिडिओ नाही दाखवत, वेळ नाही आहे तेवढा माझ्याकडे, तुम्हाला फास्ट प्रोसेस सांगायची आहे. इथं 10वीचा सीट नंबर टाका, जो हॉल तिकीटवर आहे त्याचा बैठक क्रमांक इथं टाका. Q0ने सुरू होईल तुमचा, किंवा इतर कुठल्याही नंबरने सुरू होईल. तुम्ही लातूरकडून असाल तर तिकडे L किंवा C असेल, किंवा बीडला जर असेल तर K1 K0 असेल. या ठिकाणी तो नंबर टाका, सीट नंबर. हॉल तिकीटवर जे आईचं नाव आहे ते या ठिकाणी टाका. आईचं नाव आणि सीट नंबर टाकल्यानंतर या व्हेरीफाय नावावरती क्लिक करा. व्हेरीफाय नावावरती क्लिक केल्यानंतर तिथं सबमिट बटन येईल. तुम्हाला नाव वगैरे पूर्ण दाखवलं जाईल तुमचं बरोबर आहे का ते. येस केल्यानंतर तुम्ही इथं एक्झामिनेशन निवडा. मार्च, जुलै आणि ऑक्टोबर वगैरे असेल तर तुम्ही शक्यतो तुम्ही मार्चमध्ये पेपर दिले, त्यामुळे तुम्ही मार्च निवडा. मार्च निवडल्यानंतर तुम्हाला इथं ॲटोमॅटिक हे 2 फील्ड ॲटोमॅटिक भरली जातील. नाही जर ॲटोमॅटिक भरले तर इथं तुम्ही 10वी कोणत्या वर्षी देत आहे त्याचं हे करा, 2026, आणि इथं तुमचं नाव स्वतः ॲटोमॅटिकली येईल. पण तुम्ही जर याच्या अगोदरच म्हणजे 2025ला किंवा 24ला किंवा 2014-15मध्ये जर 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्वतः वैयक्तिक सिलेक्ट करावं लागेल वर्ष पासिंगचं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्कशीटप्रमाणे नाव टाईप करून टाकावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ID टाकायचा असेल तर टाका, नाही तर नका टाकू, त्याला काय बंधनकारक नाही. पण हे रेड स्टार मार्क हे मोबाईल नंबरला त्याला तुम्हाला टाकायचं लागेल. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे, तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहेत. क्वेश्चन मार्क याच्यासाठी आहेत की तुमचा पासवर्ड वगैरे विसरला तर तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी तुम्ही क्वेश्चन तिथं द्यायचं आहे. तुम्हाला जर तिथं 5-6 क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी तुम्ही सिलेक्ट करा. तर मी सिलेक्ट करेल माझं म्हणजे फेवरेट बेस्ट फ्रेंडचं नाव. इथं जर क्वेश्चन सिलेक्ट केला त्याचं नाव या ठिकाणी तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे तर त्याचं नाव टाका. थोडक्यात राम माझा बेस्ट फ्रेंड आहे तर मी इथं राम नाव टाकून देतो या ठिकाणी. हे लक्षात ठेवायचं. नंतर तुम्ही कोणता क्वेश्चन निवडला तर त्याला काय आन्सर देतं, कारण तुमच्याकडून जर पासवर्ड विसरला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते भरायचे नंतर. त्याच्यानंतर इथं पासवर्ड तुम्ही स्वतः टाईप करून टाका. पासवर्डची एक अक्षर कॅपिटल राहू द्या, बाकीचं स्मॉल राहू द्या. थोडक्यात म्हणजे तुम्ही पासवर्ड जर असा टाकत असाल, म्हणजे उदाहरणार्थ देतो आम्ही
पास पुढं काय XYZ तुमचं काय जे असेल ते, त्याच्यानंतर @ त्याच्यानंतर काय 1 2 3 4 म्हणजे एक अंक हे करा, एक स्पेशल अक्षर घ्या आणि याच्यातलं एक कॅपिटल घ्या, बाकी स्मॉल लेटर घ्या, कुठलं घ्या. 7 अंकापासून पुढं पासवर्ड असतं तुमचा, कमीत कमी 7 अंक भरायला पाहिजे असा पासवर्ड घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाका. हे समोर जो दिसतोय तोच कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा कोड टाकल्यानंतर या रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करा. रजिस्ट्रेशन बटनवरती जसंच तुम्ही क्लिक कराल तसंच तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. ते पेज होईल तुमचं यासारखं ओपन येईल. असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर तुमचं इथं पूर्ण नाव दाखवलं जाईल डिअर, आणि याच्यानंतर तुमचा इथं लॉग इन ID जो आहे हे पहा, इथं आता हे लागणार आहे तुम्हाला, हे लिहून घ्यायचा, हे विसरू नका लिहून घ्यायला. या ठिकाणी जो नंबर आहे, मी फक्त सिक्युरिटीमुळे दाखवत नाही आहे, पॉलिसीमध्ये बसत नाही आहे यूट्यूबच्या, त्याच्यामुळे यूट्यूब फेसबुक कुठल्याच पॉलिसीमध्ये हे बसत नाही आहे, त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला ब्लॅक केलेलं आहे. पण तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर दिसेल इथं, तो पूर्ण ॲप्लिकेशन नंबर लिहून घ्या, किंवा मग इथं डाउनलोड करा किंवा प्रिंट करा, तुमच्याकडे जशी सोय आहे तसं करा. आणि प्रोसेस टू लॉग इन बटनवरती क्लिक करा. जसं प्रोसेस टू लॉग इन बटनवर क्लिक करताल तसं तुम्हाला हे ID आणि पासवर्ड टाकायला विचारेल. तर ते विचारल्यानंतर तुम्हाला तो ॲप्लिकेशन ID लॉग इन IDच्या जागेवर टाकायचा आहे. लॉग इन IDच्या जागेवर टाकल्यानंतर तुम्हाला समोर लॉग इन झाली ना प्रोफाईल, त्याच्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसतील या ठिकाणी. हे लक्षात धरा. 1 नंबर रजिस्ट्रेशन डिटेल आपली फायनल झाली. आता आपल्याला 2 नंबरला पर्सनल डिटेल फायनल करायची, 3 नंबरला ॲड्रेस करायचं, 4 नंबरला कॅटेगरी, 5 नंबरला डॉक्युमेंट अपलोड करायचं, 6 नंबरला पेमेंट करायचं आणि 7 नंबरला फॉर्म लॉक करायचा. ह्या स्टेप लक्षात राहू द्या. आता आपण 2 नंबरच्या स्टेपवर आहोत, पर्सनल डिटेल्सवर. पर्सनल डिटेल्सच्या जर टॅबला तुम्ही ओपन केलं तर ओपन केल्यानंतर तुम्हाला येईल ही पर्सनल डिटेलची माहिती. तर पर्सनल डिटेलवरतीच क्लिक केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशन, या ठिकाणी तुमचं नाव ॲटोमॅटिकली आलं जाईल. या ठिकाणी तुमच्या आईचं नाव आलं जाईल. इथं मेल फिमेल एक लक्षात राहू द्या, हे मेल फिमेल सिलेक्ट करा. तुमच्या जेंडर जसं असेल तसं, तुम्ही मुलगी असेल तर फिमेल करा, मुलगा असेल तर मेल करा. या ठिकाणी जन्मतारीख तुमची हॉल तिकीटप्रमाणे टाकून घ्या, हे लक्षात राहू द्या. हे 2 पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ. हे 2 पॉईंट तुम्ही सिलेक्ट करा. हे ॲटोमॅटिकली शाळेचं नाव आलं जाईल 10वीचं तुमचं. या ठिकाणी तुमचा कुलचा इंडेक्स नंबर आला असेल, या ठिकाणी UIDS नंबर, हे ॲटोमॅटिकली येऊन जाईल. ते आल्यानंतर या नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करा. तुम्हाला पाठीमागची काही माहिती भरायची असेल तर प्रिव्हियसवरती क्लिक करा. सध्या तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवरतीच क्लिक करा. आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढं आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे या 3 नंबरच्या ऑप्शनवर, ॲड्रेस डिटेल्सवरती. आता ॲड्रेस डिटेल्सवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस डिटेलची जी फील्ड आहेत त्या सगळ्या भरून घ्यायच्यात. या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाका. गावाचं नाव नसेल, सुरुवात गल्लीने होत असेल तर गल्ली टाका, गल्ली नसेल तर नगर असेल तर नगरने टाका, किंवा मग तुमचा एरिया असेल स्पेशल असं काही तर ते टाकून घ्या. तर थोडक्यात तुम्ही शिवाजीनगरला राहत आहे तर शिवाजीनगर या ठिकाणी टाका. शिवाजीनगर कुठलं आहे? शिवाजीनगर बीड. तर मग इथं या ठिकाणी शिवाजीनगर टाका, या ठिकाणी कॉमा देऊन बीड टाका. बीड टाकून त्याला पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते पोस्ट असं नाव टाका तुम्ही कीबोर्डने टाईप करूनच कीनं, आणि पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं तुम्हाला जे पोस्ट आहे ते. त्याचं पिनकोड टाका. पिनकोड तुमच्या आधारच्या पाठीमागचा टाका, किंवा तुमच्या पोस्टचा पिनकोड तुम्हाला माहीत असेल तर तो टाका. गुगलवरून भेटतं तुमच्या गावाचं नाव वगैरे टाकलं. इथं राज्य सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, आणि इथं गावाचं नाव किंवा सिटीचं शहराचं नाव किंवा मग तालुका सिलेक्ट करा. कुठलंही केलं तरी काय अडचण नाही, कोणतं बी करा. इथं मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येईल. दुसरा मोबाईल ऑप्शनल टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर सोडून द्या. सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट पुढचं पेज येईल कॅटेगरी डिटेल्सचं. कॅटेगरी डिटेल्सवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरीची माहिती भरायची आहे. हे बघा, हे कॅटेगरी डिटेल्स या ठिकाणी पण तुम्हाला दिसेल. हे कॅटेगरी डिटेल्स. कॅटेगरीमध्ये तुमच्याकडे महाराष्ट्रातून कास्ट तुम्हाला वितरित करण्यात आलेलं आहे का? तर हो, यस आहे. यस आहे. तर मग कुठल्या याच्यातून आहे? महाराष्ट्र राज्य कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला कास्ट देण्यात आले, त्या जिल्ह्याचं नाव, कुठली कॅटेगरी आहे तुमची. आता मी हे गोसावी कास्टचा फॉर्म भरतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मली सांगायसाठी NTB ही त्याची कॅटेगरी आहे, त्याच्यामुळे मी NTB त्याला सिलेक्ट केले. बाकी त्याला खाली आरक्षणाचे प्रकार आहेत. अपंग वगैरे आहे का? तुम्ही अपंग वगैरे असाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त आहेत का किंवा प्रकल्पग्रस्त, तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का? जमीन वगैरे शेततळ्यात वगैरे तलावामध्ये किंवा इतर काही रेल्वेमध्ये याच्यात गेलेली आहे का? तर गेलेली असेल, संपादित झालेली असेल तर या ठिकाणी येस करा. तुमच्याकडे त्यासाठी प्रमाणपत्र असायला हवं. नसेल तर तुम्ही नो करा.
आणि या ठिकाणी तुम्हाला आहे तुमचे वडील वगैरे बदली बनणारी म्हणजे सरकारी नोकरदार वगैरे आहे जे की ट्रान्सफर कधी बी होऊ शकते, असं म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतील तुमच्या इथं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस करा, जर ट्रान्सफर होत नसेल तर नो करा. त्याच्यानंतरची माहिती आहे पुढचे सेकंड स्टेपला आहे तुम्हाला या ठिकाणी आरक्षणाचं उर्वरित भाग राहिलेला हे बघा. इथं अपंगाचं झालं, भूकंप प्रकल्प झालं, सर्व्हिसचं बदलीचं झालं. त्याच्यानंतर तुमचे आजोबा माजी सैनिक आहेत का किंवा पंजोबा माजी सैनिक आहेत का, असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्याचं तर येस करा, नसेल तर नो करा. आणि त्याच्यानंतर आहे इथं वडील माजी सैनिक वगैरे आहेत का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुमच्याकडे खेळाचं प्रमाणपत्र वगैरे आहे का आणि नॅशनल किंवा इंटरनॅशनल असेल तरच लक्षात धरा. जिल्हास्तरीय विभागस्तरीय चालत नाही याला, हे लक्षात राहू द्या. तुमच्याकडे जर नॅशनल आणि इंटरनॅशनल सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करा. हे झाला ऑप्शन. याच्यानंतर तुमच्याकडं आहे हे लक्षात धरा इथं जर तुमच्याकडे अपंग प्रमाणपत्र असेल आणि तुम्ही अनाथ प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं तर इथे येस करा, नसेल तर नो करा. कारण हे अनाथचं आरक्षणासाठी आहे, त्याच्यासाठी एक जागाचा आहे. अनाथ म्हणजे आईवडील नसणारे. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे तुम्हाला त्या अपलोड डॉक्युमेंटची. आता अपलोड डॉक्युमेंटची झाल्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरी वगैरे सिलेक्ट केल्याचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्या अगोदर तुम्हाला राहिलेले आरक्षणाचे पॉईंट समजून घ्यायचे. तर आपण इथपर्यंत आलो होतो त्या अनाथपर्यंत. अनाथच्या नंतर तुम्हाला मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही येत असाल तर मायनॉरिटीचं जर मला आरक्षण लागू होत असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर इन हाऊस कोटा ॲडमिशन. इन हाऊस कोटा हा कसा आहे, इन हाऊस कोट्याला एक प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांना हा इन हाऊस कोटा इंटरनेट कॅफेवर फॉर्म भरणाऱ्याला पण लक्षात येत नाही आहे आणि विद्यार्थ्यांना पण लक्षात येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात धरा की जर तुमची संस्था समज गजानन विद्यालय बीड ही संस्था आहे 10वीपर्यंतची आणि या संस्थेच्या अंतर्गत जर ज्युनियर कॉलेज असेल 11वी-12वीचं, त्याचं नाव वेगळं असू दे काही बी, फक्त या संस्थेचं समज उदाहरणार्थ गजानन शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बीडला आहे 10वीपर्यंतचं आणि त्याच्यात नंतर पुन्हा ज्युनियर कॉलेज आहे कौसुबाई वगैरे काय असेल नावाचं तर उदाहरणार्थ, तर त्या ठिकाणी जर त्या संस्थेच्या अंतर्गत जर ज्युनियर कॉलेज येत असेल तर इन हाऊस कोट्याला येस करा. म्हणजे तुम्ही त्याच शाळेतून शिकलात आणि त्याच संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी इन हाऊस कोटा आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्ही जर तसा असेल तर येस करा. तो जर तुमच्याकडं 10वीच्या नंतर जर शाळाच नसेल त्या संस्था चालकाची किंवा त्या संस्थेच्या अंतर्गत कुठंच शाळा नसेल तर तिथं त्या ठिकाणी नो करा. नो केल्यानंतर 7 नेक्स्ट करा. 7 नेक्स्ट केल्यानंतर आपली प्रोसेस सुरू होईल अपलोड डॉक्युमेंटला. अपलोड डॉक्युमेंटला गेल्यानंतर तुमच्याकडे काय काय असायला पाहिजे या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना तुमच्याकडे असायला पाहिजे 10वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर असायला पाहिजे टी-सी, त्याच्यानंतर असायला पाहिजे नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर असायला पाहिजे कास्ट सर्टिफिकेट. आता हे 2 मुद्दे कशामुळे हायलाईट झालेत की कारण आपण NTB कास्ट निवडले. जर याच्या जागेवर त्याला जनरल केलं असतं तर हे 2 ऑप्शन आले नसते, लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शनवर काय आहे तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड आहे. तुम्ही कॅटेगरी कुठली निवडता. SC निवडली तर नॉन क्रिमिनल लागत नाही, SC ST निवडली तर. तुम्ही EWS निवडलं तरी बी नॉन क्रिमिनल लागत नाही आहे. त्याच्यानंतर तर राहिला मुद्दा जर तुम्ही जनरल निवडलं तरी पण नॉन क्रिमिनल आणि कास्ट लागत नाही. तुम्हाला लागेल फक्त टी-सी झेरॉक्स 10वीचं मार्कशीट आणि सेल्फ डिक्लेरेशन. तर याच्यासाठी तुम्ही हे तर झाले जनरली ऑप्शन, पण तुम्ही ह्या आरक्षणामध्ये या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी सांगितल्यापैकी जर कुठलं आरक्षण लागू होत असेल माजी सैनिक किंवा अपंग वगैरे वगैरे तर तसं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही जर तिथे येस केलं की या ठिकाणी ऑप्शन येईल तो निवडायला खेळाडू वगैरे असेल तर. आणि या ठिकाणी ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन आल्यानंतर सर्टिफिकेट तिथं अपलोड करायचे. पण जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आज सद्यस्थितीत नसेल आणि ज्यावेळेस तुमचा कॉलेज नंबर लागला आहे त्यावेळेस तुम्ही जर त्या ठिकाणी ओरिजिनल देऊ शकतात. आज जरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला प्रश्न पडेल की या ठिकाणी कुठलं कागद अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी कागद अपलोड करताना तुम्हाला या ठिकाणी दिसते ना डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट. हे काय करा, अंडर ट्रेकिंग फॉर्म आहे तो घ्या, म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे ती या ठिकाणून डाउनलोड करा. ते 2 पेजमध्ये आहे, एक मराठी आणि एक इंग्लिशमध्ये. तुम्हाला ज्याच्यामधून सोपं जाईल माहिती भरायला ते तुम्ही त्याची प्रिंट काढा. त्याची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनटं दाखवतो ते कसं दिसतंय. तर हे पहा, प्रिंट काढल्यानंतर ही मराठी फॉर्मॅटची मी प्रिंट काढली. त्याच्यात हे प्रतिज्ञापत्र आहे, याच्यात हमीपत्र. तर याच्यामध्ये ना
तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकायचं या ठिकाणी. या ठिकाणी तुमचा युजर आय डी टाकायचा, तो लॉग इन आय डी जो आलेला आहे तो. या ठिकाणी तुमची कॅटेगरी टाकायची. ही NTB आहे, NTBमधून कुठली कॅटेगरी घ्यायची, इथं गोसावी आहे तर मी गोसावी टाकलं आहे. इतर आरक्षणाचा लाभ घेणार आहे का, तर नाही घेणार. कारण काय की याला कुठलंच आरक्षण त्याच्यात लागू नाही. खेळाडू, माजी सैनिक किंवा अपंग, भूकंप, प्रकल्प काही बी नाही याला. जर असेल तर होय करायचं आणि होय करून त्याच्या पुढं अशी रेस मारायची, कुठलं लागू होतं त्याचं नाव लिहायचं. धार्मिक असेल तर धार्मिकची येस नो करा. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. इथं काय 10वी शाळा सावळ्यात TC. आता तुमच्याकडे आत्ताच परीक्षा दिली आणि बऱ्याच शाळेने अजून TC दिलेली नाहीत कारण निकाल लागलेला नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना या ठिकाणी तुमच्याकडं आता सध्या प्रतिज्ञापत्र नसल्यामुळं तुम्ही अशी खूण करा. आणि तुमच्याकडं प्रतिज्ञापत्र आलं नंतर प्रवेशवेळी सादर करणार आहेत का तुम्ही TC, तर येस करा. या ठिकाणी तुम्ही गुणपत्रक सादर करणार आहेत का, आता लगेच फॉर्म भरताना असेल तर टिक करा, नसेल तर याला डायरेक्टली नाही करा. आणि इथं प्रवेशवेळी सादर करू याला टिक करा. जातीच्या दाखल्याला पण तसंच करा. इथं स्वतःकडे जातीचा दाखला असेल तर अपलोड करून टाका. आणि अपलोड करायकडं तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर इथं टिक असं करा, याला टिक मार्क करून घ्या. इथं वडिलाचं कास्ट अपलोड करा. वडिलाकडे बी कास्ट नसेल तर सध्या सोडून द्या. 8-10 दिवसाच्या आत कास्ट काढून भेटतं, ती कास्ट काढून घ्या आणि या ठिकाणी अपलोड करा. आणि या ठिकाणी नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असेल तर अपलोड करा, नसेल तर मग या ठिकाणी टिक मार्क करून प्रतिज्ञापत्र अपलोड करून टाका. हे स्वयं घोषणापत्र. या ठिकाणी दिनांक टाका, तुमचा जो दिनांक ज्या दिवशी फॉर्म भरताय तो. आणि इथं तुमचे विद्यार्थी सही, स्वतःची सही, ज्याचा फॉर्म येते त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी, त्याच्या वडिलाचं नाव पूर्ण या ठिकाणी, वडिलाची सही या ठिकाणी करून घ्या. हे झालं प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट. हा पूर्ण हे तर लक्षात आलंच असेल तुमचं. याला मी क्लोज करतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समोर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. तर या ठिकाणी ना आत्ता भरलेलं प्रतिज्ञापत्रच अपलोड करायचं तुमच्याकडं. म्हणजे जे कागद याच्यातला नाही त्या ठिकाणी कोरं नाही सोडायचं. याला प्रतिज्ञापत्र टाकीत चालायचं. याच्यावरती. हे प्रतिज्ञापत्र झाले. सेव्ह अँड नेक्स्ट झालं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे फॉर्म प्रिव्ह्यूवरती. त्याच्याच खाली येईल ऑप्शन तो. फॉर्म प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही इथून वरती भाग आहे ना हा पूर्ण, आता हे स्क्रीनमध्ये दाखवत नाही मी, पण याच्यावरती जो भाग आहे तो याच्यात प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. तुमचं नाव, जन्मतारीख, आरक्षण वगैरे सगळी डिटेल दिसेल. ती सगळी डिटेल वाचून झाल्यानंतर हे हे जे आहे ना ही सूचना, याला वाचून घ्या. याला वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी स्टिक मार्क करा. स्टिक मार्क केल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. सद्यस्थितीत हे फॉर्म लॉक होत नाही आहे, पण थोड्याच वेळात हे फॉर्म लॉक व्हायला सुरुवात होईल. सेकंड स्टेपमध्ये ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होईल त्याच्या काही दिवस अगोदरच हे फॉर्म लॉक व्हायला सुरुवात होईल. लॉक फॉर्म झाल्यानंतर हा फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला इथं त्याच्या अगोदरच लॉक करायच्या अगोदर चलन करून घ्यायचे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर चलन करायचे. चलन करताना तुम्ही फोनपेचा QR वापरून तुम्ही चलन करू शकता, किंवा मग तुम्ही इतर ATM कार्डने वगैरे पण चलन करू शकता. पण तिथं निवडताना ना पे नाववर क्लिक करायचं. डॉक्युमेंट अपलोड झाले की सेव्ह अँड नेक्स्ट येईल. सेव्ह अँड नेक्स्ट झालं की तिथं तुम्हाला ह्या स्टेपवर येताल तुम्ही. ह्या स्टेपवर आल्यानंतर पे नाव येईल. पे नाव आल्यानंतर तिथं तुम्ही पे करायचं. पे केल्यानंतर तिथं तुम्हाला पेमेंट मोड विचारला जाईल, ATMनी किंवा मग QR नाही. तर ते QR जे ब्लरमध्ये दिसतो त्याच्यावर टिक मार्क केली की तो QR ओपन होतो. ओपन झाल्यानंतर फोनपे किंवा गुगल पे असेल तुमच्याकडे त्याने ओपन करा. जे काय तुमच्याकडे असेल फोन माध्यम ऑनलाईन चलनचं त्याचा त्याचा कॅमेरा ओपन करा. ते QR स्कॅन करा. QR स्कॅन केल्यानंतर अमाऊंट तिथे ॲटोमॅटिकली येईल. 102 किंवा 103 रुपयापर्यंत जाईल. 100 रुपये तुम्ही ऑनलाईन फीस आहे. 2-3 रुपये GST लागतो. ते प्रत्येक बँकेच्या याच्यानुसार वेगवेगळा लागायचं. मग 3 रुपयापर्यंत GST टाकणार. पेमेंटचा तुमच्या फोनपेचा वगैरे पासवर्ड टाका. पेमेंट डन करून टाका. पेमेंट डन केलं त्याच्यानंतर तुम्हाला असा फॉर्म प्रिव्ह्यू होईल. प्रिव्ह्यू झाल्यानंतर हे स्टिक मार्कला सिलेक्ट करा. नाही तर लॉक ॲप्लिकेशन करा. लॉक नाही झालं तरी सध्या काय घाबरू नका, काळजी करण्याची गरज नाही. थोड्या दिवसात लॉकची प्रोसेस पण होईल. फॉर्म लॉक झाल्यानंतर इथं ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. हा सेकंड फेज. सेकंड म्हणजे दुसरा भाग जो आहे ना तो चालू होणार आहे थोड्या दिवसात. 30 तारखेपर्यंत होईल तो चालू. 30-31 तारखेपर्यंत. तोपर्यंत निकाल येण्याची पण शक्यता आहे 10वीची. जर ते सुरू झालं सेकंड फेज तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची शाखा निवडायची. कला, विज्ञान, वाणिज्य, आर्ट, सायन्स, कॉमर्स. तुम्हाला ज्या शाखेसाठी प्रवेश घ्यायचा ती शाखा निवडा. इंग्लिश, मराठी मीडियम, सेमी मीडियम असेल तसे त्या तिन्हीपैकी कुठलं मीडियम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजचं लिस्ट येईल. त्या लिस्टमध्ये तुम्हाला आत्ताच सांगून देतो कशी प्रक्रिया आहे. पहिला जिल्हा निवडायचा, नंतर तालुका, नंतर शाळेचं नाव किंवा गावाचं नाव किंवा UIDS नंबर टाकलं तरी सगळे लिस्ट येऊन जाईल.